यामध्ये निबंध स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा प्रश्नमंजुषा स्पर्धा असेल, अशा विविध स्पर्धेचे आपण आयोजन केलेलं आहे. तर मला सर्वप्रथम सांगा, हा दिवस आपण दरवर्षी साजरा करत नाही मला असं आठवतंय, पण ह्या वर्षी आपण तो दिवस शासनाच्या परिपत्रकानुसार आपण साजरा करत आहोत. तर माहिती अधिकार दिवस किंवा माहिती अधिकार दिन याबाबत तुम्हाला काय माहिती आहे? त्या दिनामध्येच माहिती हा शब्द आहे. तुम्हाला माहिती असणारी माहिती सांगा. आता अधिकार कर्तव्य कोणकोणती आहेत, अधिकाराचा वापर केव्हा केला पाहिजे, त्याचं काही स्पष्टीकरण माहिती जर कोणाला येत असेल, 8वी 9वी आणि 10वीचे विद्यार्थी विशेषतः तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण केलेला आहे. 11वी 12वीचे पण विद्यार्थी या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा राज्यशास्त्र किंवा भूगोलमध्ये या सगळ्या गोष्टींची माहिती असेल तर सांगा, सुरुवात करा. त्यानंतर पुढील कार्यक्रम या ठिकाणी आपण चालू करू. आज आपण तुमच्याकडून वधून घेऊ, तुम्हाला एक्झॅक्टली काय माहिती आहे. आपल्या शाळेमध्ये पण एक फ्लेक्स किंवा तक्ता या ठिकाणी लावलेला आहे. त्या तक्त्यामध्ये पण माहिती दिलेली आहे. किती विद्यार्थ्यांनी वाचली आणि तो तक्ता एक्झॅक्टली कुठे आहे ते सांगा प्रथम. अरे, आपले सगळे विद्यार्थी खूप हुशार आहेत. अगदी हस्ताक्षर स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा, वक्तृत्व, निबंध सगळ्या स्पर्धेमध्ये आपले सगळे विद्यार्थी पुढे असतात. अगदी जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सर्वांनी नाव या ठिकाणी कमवलेलं आहे. तर मग सांगू शकता ना सर्वजण. इकडे बोलू नका. 11वी 12वीचे विद्यार्थी बैठे बैठे सांगा, लक्ष समोर. जर विद्यार्थी बोलताना दिसला तर इथं स्टेजवर त्याला घेतलं जाईल आणि माहिती सांगण्यासाठी सांगितलं जाईल. बोलू नका. सांगा 5वी 6वी. बघा, एकही विद्यार्थी माहिती सांगण्यासाठी तयार नाही. तर मी आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री तुपिरे सर यांनाच विनंती करतो की त्यांनी या दिनानिमित्त आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. श्री तुपिरे सर. हा, सर्वांना नमस्कार. खरं तर हा थोडासा आपल्या 18 वर्षानंतरच्या किंवा नागरिकासाठी हा टप्पा आहे, परंतु आपण भावी सुजाण नागरिक होणार आहात आणि आपल्याला ही कल्पना असावी की सर्व अण्णा हजारे आपले जे समाजसेवक आहेत त्यांनी 1997 पासून खूप मोठा लढा दिला आणि 2002ला विलासराव देशमुखांच्या काळात तो कायदा झाला, म्हणजे त्याची अधिसूचना झाली आणि खऱ्या अर्थाने 12 ऑक्टोबर 2005ला तो लागू झाला. परंतु याची जी पार्श्वभूमी आहे की वेगवेगळ्या देशामध्ये हे असायचं. स्वीडनला खरं हे याच्यामध्ये जो आंतरराष्ट्रीय जी संघटना आहे तर स्वीडनला देशामध्ये 1766 आहे की जी शासकीय माहिती आहे ती सहज कोणत्याही नागरिकाला सहज मिळावी. मग आपल्या शाळेत ऍडमिशनच्या असतील, शिक्षकांची संख्या असेल, काय आणखी माहिती असेल विद्यार्थ्यांच्या संदर्भात, तलाठी कार्यालयात गावातला भाग असेल, 7/12 विषयी माहिती असेल, कुल कायदा, जमिनीचे अनेक प्रकार, घरकुल किती व्यक्तींना मिळालेत, किती जण पात्र आहेत, सर्वांना मिळालेत का, त्याच्यामुळे कोणाला अन्याय होतोय का. तर कोणताही नागरिक आपल्या गावातील जमिनीची, ग्रामपंचायतच्या योजनेची, ठरावाची, तर शाळेमध्ये आहे, शिक्षण अधिकार्यालयात आहे, तहसीलदार कार्यालयात वेगवेगळी माहिती आहे. वेगवेगळ्या अशा अनेक कार्यालय आहेत की सर्वांना त्यामध्ये माहितीच्या अधिकारात या ठिकाणी 2005च्या कायद्याने आणलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने हे 20 ऑगस्ट 2008ला परिपत्रक तयार निघून हे कायदा अगोदर लागू झाला आणि असं ठरवलं गेलं की जो 28 सप्टेंबरला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय माहिती दिन साजरा करण्यात यावा आणि म्हणून आपण खऱ्या अर्थाने पहिला माहिती अधिकार दिन 28 सप्टेंबर 2008 पासून सुरू करत आहोत. हे सगळं कायदा, अधिनियम, त्याच्यातले नियम, जनमाहिती अधिकार कोण, अपिली अधिकार कोण, राज्य माहिती अधिकार, खूप मोठा टप्पा आहे. एवढ्या याच्यातनं लक्षात घ्या, लक्षात रेगड्या पाठीमागचा तो विद्यार्थी 10वीचा
हा इकडे उभा राहतो, उभा राहतो. हा 2 विद्यार्थीपैकी 1 विद्यार्थी उभा राहा. तब्येतीने चांगला असणार. आपलं काय नाव? गायकवाडच्या समोरचा विद्यार्थी. उभा राहा, जागेवर उभा राहा. ये इकडे. दोघं या इकडे, शेजारी दोघं इकडे या. तुझ्या शेजारचा ज्याच्याशी गप्पा मारत होता तो पटकन यायचा आहे. स्टेजवर यायचं. स्टेजवर यायचं. चला पटकन यायचं इथे. ठीक आहे. तर बघा, हे आपल्याला शासकीय परिपत्रकानुसार आपल्याही वयोगटात अवेअरनेस व्हावं या दृष्टिकोनातून आपल्या थोड्याशा आकलनाच्या पलीकडचा भाग आहे. परंतु एवढंच मात्र निश्चित आहे की या कायद्याने कोणत्याही कार्यालयातली समाजाला उपयोगी सुविधा असणारी किंवा आपल्याच उपयोगी असणारी माहिती या ठिकाणी सर्व कार्यालयाला देणं बंधनकारक ठरलेलं आहे. यापूर्वी ही माहिती दिली जात नसायची आणि म्हणून आपले समाजसेवक या ठिकाणी असणाऱ्या महाराष्ट्राचं भूषण या ठिकाणी अण्णा हजारे यांच्या फार मोठ्या लढ्यातनं हे सर्व महाराष्ट्रामध्ये लागू झालं. याआधी तामिळनाडू राज्यात होतं, आपल्या अगोदर कर्नाटकमध्ये होतं, गोवामध्ये होतं, मध्य प्रदेशमध्ये होतं, राजस्थानचं होतं. या सर्वांचा कायद्यांचा अभ्यास करून राज्याने एक स्वतःचा अधिनियम तयार केला आणि त्याच्यानुसार संपूर्ण माहिती वेगवेगळ्या कार्यालयातली विशिष्ट नमुन्यात कोणती द्यायची नाही त्याचे सर्व प्रकार या माहिती अधिकारांमुळे सर्वांना उपलब्ध झालेत. कृषी विद्यापीठातले असेल, शाळेचे विषय असेल, तहसीलचे असेल, ग्रामपंचायतीचे असेल, महिला बाल कल्याण नगरचे असेल, कुठलेही आदिवासी विभागाचे असेल, कुठल्या वसतिगृहात किती क्षमता आहे, किती मुलं राहतात आणि कुठलं त्यांना दररोज योजना दिल्या जातात. तर ह्या जिथे शासकीय खर्चाने योजना राबवल्या जातात ती सर्व माहिती विचारण्याचा अधिकार प्रत्येक 18 वर्षाच्या पुढील नागरिकास दिलेला आहे. तर या दृष्टिकोनातून आपल्यालाही वेगवेगळ्या कार्यालयात पुढे जावं लागणार आहे. आपल्याही पालकांना जर काही माहिती लागत असतील तर ती तुम्हाला मिळवण्याचा अधिकार आहे. त्यासाठी विशिष्ट नमुना तहसील कार्यालयात गेलात तुम्ही, त्याच्या समोर अनेक सेतू कार्यालय असतात, तर त्याचे नमुना, त्याची माहिती कशी विचारायची हे सर्व प्रकार आपल्या गावातील अनेक माहिती अधिकार समाज कार्यकर्ते आहेत, त्यांना या ठिकाणी आपण भेटलात तर ते निश्चित सांगता येतील. त्याचा एक सकारात्मक फायदा आहे. दुर्दैवाने त्याचा निगेटिव्ह पण उपयोग झालेला आहे की बऱ्याच वेळा ब्लॅकमेल करणं हाही भाग याच्यातनं उदयास आला. त्याची दखल शासन घेत आहे. म्हणजे जितकं चांगलं आहे त्याचे दोन्ही भाग जो असतात नाण्याच्या, त्याचा उपयोग काही ब्लॅकमेल करण्यासाठी केलेला आहे, काही सकारात्मक केला आहे. काय चाललेलं आहे संपूर्ण कार्यालयामध्ये, तर मला असं वाटतं की 28 सप्टेंबर 2008 हा पहिला महाराष्ट्रातील मला वाटतं माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आलाय. 28 सप्टेंबरलाही मला वाटतं 1766 पासून अनेक देशामध्ये, आंतरराष्ट्रीय अनेक देशामध्ये, स्पेन असेल, कॅनडा असेल, हे चालूच होतं तिकडच्या देशामध्ये माहिती ओपन करणं वगैरे. तोच भाग आपल्या राज्यातील आपल्या देशातील काही राज्यांनी उचलला. तामिळनाडू त्याच्यामध्ये 1 नंबर आहे, कर्नाटक आहे, गोवा आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे. आणि हे सर्वत्रीकरण करण्याचं काम थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या फार मोठ्या लढ्यातून झालं आणि आपल्याकडे 2002ला तो लागू झाला. आणि खऱ्या अर्थाने त्याची जी अधिसूचना आहे ती या ठिकाणी 12 ऑक्टोबर 2005ला निघाली आणि माहिती अधिकार दिन आंतरराष्ट्रीय संपूर्ण राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी 2008 पासून साजरा करण्यात आलाय. हे सर्व एकमेव असा कुठल्याही कार्यालयातली उपयुक्त समाजाला असणारी माहिती या माहिती अधिकाराने मिळवता येते. तर मला वाटतं तुमच्या लेव्हलला एवढं अपेक्षित आहे, तर ही सर्व या निमित्ताने कोणीतरी सांगावं म्हणून या ठिकाणी थोडीशी माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. तर मला वाटतं आपण एवढंच लक्षात ठेवा की 28 सप्टेंबर माहिती अधिकार दिन किंवा माहिती अधिकार या ठिकाणी असणारा अवेअरनेस शाळेमध्ये साजरा केला होता आणि कोणत्याही कार्यालयातून समाजासाठी, आपल्यासाठी, गावातील लोकांसाठी माहिती कार्यालयातली उपलब्ध होते. ठीक आहे, सर्वांना धन्यवाद. थोडस पुढचं शेड्यूल असं आहे की आमच्या 2 मला वाटतं शिक्षकांनी मध्ये सुचवलं होतं की सर आम्ही वेगवेगळ्या शाळेत शिकलोय, एक पसायदान एक भाग आपल्या शाळेमध्ये सुरू व्हावा. आम्ही पण रयतच्या शाळेमध्ये 10वी पर्यंत झालेलो आहोत. तर तिथे शाळा सुटल्यानंतर 5ला सगळे मुलं यायचे रांगेमध्ये आणि पसायदान सुरू व्हायचं आणि पसायदान संपल्यानंतर मग सगळे मुलं शाळेच्या बाहेर जायचे. परंतु आपलं सकाळचे परिपाठ, अनापान याच्यामुळे एक भाग आहे. तर मला आपलेच जे व्याख्याते आहेत, खऱ्या अर्थाने आपण खूप भाग्यवान आहोत की राज्यस्तरीय अतिशय वेगवेगळ्या याच्यात काम करणारे आपले शिक्षक आहेत, आमचे सहकारी शिक्षक आहेत. प्राध्यापक मेटकर सर यांनी खूप मोठं पसायदानावर पुण्यामध्ये खूप मोठमोठे अधिकारी होते, त्यांच्या समोर एक छान व्याख्यान दिलंय आणि मग याचाच धागा पकडून एक ओवी आणि त्याचा अर्थ आपण माहिती करून घेऊ आणि नंतर मग आपण
असा एक दरवेळेस करता येईल का बघू आपण दुसऱ्या सत्रामध्ये किंवा अधूनमधून पसायदान सुद्धा मुलांना माहिती व्हावं या दृष्टीने तो एक उपक्रम आपण सुरू करतो आहोत. तर मी मेटकर सरांना विनंती करतो की आपण पसायदान आणि त्याच्यामधील एखादी ओवीचा आम्हाला अर्थ सांगावा. श्री मेटकर सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण माहिती अधिकार दिनाबद्दल तुकविरे सरांनी जी माहिती सांगितली ती अगदी शांतपणे, खडे न खेळता, एकमेकाकडे न बघता, मागच्याला पुढच्याला बोट न लावता असं आपण सगळं ऐकून घेतलं. असा आमचा कमीत कमी गैरसमज तरी तयार झालाय. सरांनी आता सांगितलं की गेल्या 15 दिवसापूर्वी हिले मॅडम आणि कुमावत मॅडम, मला असं वाटतं, त्या दोन्ही शिक्षिका आल्यात आणि त्यांनी सांगितलं की आपण विद्यालयात अनेक प्रार्थना घेतो, पण त्या प्रार्थनांचा अर्थ आपल्याला माहिती नसतो. माहिती सांगताना अजिबात चालणार नाही. 2 मिनिटं सर, थोबाड फोडून पुढच्या वेळी चाल. सरांनी माहिती अधिकार दिनाची सगळी माहिती आपल्याला सांगितली आणि आपण ज्या ज्या वेळेला शासकीय दृष्ट्या सगळ्या कार्यालयांमध्ये विचार करतो किंवा भारताचा नागरिक म्हणून आपण विचार करतो, त्यावेळेला आपल्याला एक नागरिक म्हणून, सुजाण आणि सज्ञान नागरिक म्हणून आपले हक्क, आपले कर्तव्य या सगळ्या गोष्टींची जाणीव असणं गरजेची असतं. पण हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव उत्तमरित्या केव्हा होते, जेव्हा आपल्याला नीती आणि मूल्य यांची जाण आणि भान असतं. मग आपण ही सगळी माहिती घेतो, पण आपल्याला आपण ज्या गोष्टी बोलतो त्यांचा अर्थ कळायला पाहिजे आणि त्यांची माहिती असली पाहिजे. मी तुम्हाला एक छोटासा, तुमच्या काहींच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की आपल्याला पसायदानाचा अर्थ किंवा वंदे मातरमचा अर्थ किंवा राष्ट्रगीताचा अर्थ माहिती असला काय आणि नसला काय, काय फरक पडतो म्हणून. पण माझा तुम्हाला एक साधा प्रश्न आहे. समजा तुमच्या वर्गामध्ये तुमचा एखादा मित्र किंवा एखाद्या शिक्षकाने काहीतरी तुम्हाला एक छानसा विनोद सांगितला, बरोबर? तुम्हाला विनोद सांगितला आणि तुम्ही छान खळखळून हसलात. पण त्याच वेळेला एखादा दुसऱ्या वर्गातला मुलगा तिथे आला, तुमचा विनोद संपला आणि तुम्ही खळखळून हसतायत आणि तो दारात उभा आहे आणि तो तुमच्याकडे बघून हसतोय. त्याने विनोद ऐकलेला नाहीये, त्याला विनोदाचा अर्थ कळालेला नाहीये, फक्त तो तुम्ही हसतायत म्हणून हसताय. तुम्ही काय म्हणाल त्याला? त्याला अर्थ माहिती नसताना तो हसतोय, तुम्ही काय म्हणाल त्याला? खरं वेडा मुलगा आहे म्हणून म्हणणार की नाही? पण त्याला अर्थच कळाला नाही तरी तो हसतोय म्हणून. मग त्याला 1-2 मिनिटाचा विनोद कळाला नाही आणि म्हणून तो हसतोय तरी आपण त्याला वेडा म्हणतो. आपण वर्षानुवर्ष आयुष्यभर अनेक प्रार्थना म्हणत असतो आणि त्याचा आपल्याला काडी मात्र अर्थ माहिती नसतो. मग आपण वेडे आहोत का? आपण वेडे नाहीये, पण आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न नाही करत. तर आपण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण जी पसायदान समजून घेणार आहोत ते आपलं पाठ असतं. अनेक विद्यालयांमध्ये, महाविद्यालयांमध्ये ते म्हटलं जातं, अनेक घरांमध्येही पसायदान म्हटलं जातं. पसायदानामध्ये 9 ओव्या आहेत हे देखील बऱ्याच जणांना माहिती नसतं. म्हणजे मला इथे आल्यानंतर आता आमचा विषय झाला आणि मग कधी सुरुवात करायची, म्हणजे माझा अभ्यास झालेला नाहीये, पण म्हटलं करूयात आज लगेच. सगळ्यात महत्वाचा गैरसमज अनेक तरुणांच्या मनामध्ये असा असतो, पसायदान असेल किंवा अनेक जे ग्रंथ आहेत आपले पूर्वापार चालत आलेले, हे कुठंतरी काहीतरी धार्मिक समजुतींवर किंवा काहीतरी श्रद्धा, परंपरा यावर आधारित असणारे ग्रंथ आहेत. तर मी तुम्हाला